नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आजचा दिवस सोमवार आणि सोमवारचा एक्सपिरियन्स असा आहे की नेहमी सोमवारी काम चांगलं होतं आणि त्यामध्ये आज पाऊस होता. तर आज आपल्याला फक्त एअरपोर्ट आणि प्रायोरिटी बुकिंग कशाप्रमाणे आज आपण केलेत ब्लॉगमध्ये बघा, नक्की आवडेल. नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये. तारीख आहे 15 सप्टेंबर आणि पाऊस बघा तुम्ही, एरोमॉलच्या इथं पाणी किती साचलेले बघा. आपण 370 रुपये घेऊन आलोय. पुढच्या गाडीच्या टायरकडे बघा तुम्ही, पाणी किती आहे रोडला. आणि एक आपल्याला इथनं प्रायोरिटी पडली आहे 3-3.5 किलोमीटरची, 180 रुपये विश्रांतवाडी सोडायचे. तर घेतली आपण, कस्टमरला कॉल केला, एरोमॉलला बोलवले. तर आपण पण आता एरोमॉलला निघतोय. तर पहिली ट्रिप 370 16 किलोमीटरचे कल्पतरूपासून, आणि आता इथनं ही 3-3.5 किलोमीटरची 180 रुपये. बघू आपल्याला किती मिळतात. उबेरकडनं आपल्याला प्रायोरिटी ट्रिप पडली होती. विश्रांतवाडी चौकामध्ये सोडायचं होतं फक्त. तर त्यांना विश्रांतवाडी चौकामध्ये सोडलं आपण, आणि जसं सोडलं तसं मला 200 मीटरपासनं राईड आली. परत रिझर्वेशन आली स्टेशनची 292 रुपये पटकन घेतली. त्याच्या आधी रॅपिडोला आली होती एक राईड 320 रुपयांनी वाकड. त्यांना मीटरने विचारायचं होतं पण ती कॅन्सल केली मी, आणि ही रिझर्वेशनची घेतली. तर कस्टमरला सोडलं तिथं. तर आपण 6 नंबरला सोडलं आणि 1 नंबरला गेलो. तर 1 नंबरला आपल्याला गाडी लावणार तेवढ्यामध्ये एअरपोर्ट पडली परत 130 रुपयांनी ओलाची. आता 130 रुपयामध्ये परवडत नाही. कस्टमरला कॉल केला, लेमन ट्री हॉटेलपासून होती. त्यांना म्हणलं 200 रुपये बिल होईल. ठीक आहे म्हणले, चालतंय. तर तिथे थोडा वेळ गेला, 5 मिनिटं कस्टमर उशिरा आलं. आणि तिथनं आपण कस्टमरला सोडल्यानंतर आपल्याला परत 4.5 किलोमीटरची राईड आली कल्याणी नगर. तर सिम्बॉयसचा रोड जिथं संपतो अंडरपास पासून वळून थोडंसं मेन रोडला कस्टमरला सोडलं. त्यांचं बिल झालं 320. आपल्याला दिले 282 रुपये, 197 काहीतरी दिले. तिथनं आता परत आपण एअरपोर्टला आलोय. तर अशा प्रकारे आपलं 1200 रुपयाचं काम झालंय. गाडी चालली 51 किलोमीटर, अर्धी टाकी 2 गाड्या CNG आहे आपल्याकडं. तर आता इथं वेट करतोय. आता एक राईड आलती भोसरीची 365 रुपयांनी. मी कॉल करतोय, कस्टमर काही कॉल उचलला नाही आणि मला मेसेज आला कॅन्सल करा, कॅन्सल राईड. म्हणलं यू कॅन्सल. आपण कॅन्सल करणार नाही, कारण आपण इथं थांबलोय येऊन. आपण कसं काय कॅन्सल करणार. तर आता इथनं बघूया आपण आता कुठं जातोय. पडली राईड तर ठीक, नाही तर मग पुढे जाऊ. आपण आता जी ट्रिप घेतली होती एक धानोरीपासून 3 किलोमीटर पिकअप आणि 4.5 किलोमीटर ड्रॉप. एरोमॉलला सोडायचं होतं. 235 रुपये कस्टमरचं बिल झालं. 221 रुपये आपल्याला दिलेत ओलाकडनं. आणि इथनं आता आपल्याला प्रायोरिटी परत पडली आहे उबेरची 196 रुपये 3.5 किलोमीटर विमाननगर सोडायचे. आज मस्त ट्रिप चालू आहे, छोट्या छोट्या 4-4, 5-5 किलोमीटरच्या. बघा पाणी किती साचलंय. धानोरीत पण आता अर्धा टायर पाणी, अर्धा टायर जास्त पाणी गेलं होतं, एक 100-150 मीटर. ठीक आहे, फर्स्ट गिअरवर गाडी थोडी रेसमध्ये ठेवून ॲक्सिलेटर ठेवून जरा काढली, काय प्रॉब्लेम आला नाही. तर पाणी साचलेलं आहे आज बऱ्यापैकी. तर ठीक आहे, व्यवस्थित गाडी चालवा. ही जी ट्रिप मिळाली यामध्ये जवळपास आपण 11 ते 12 मिनिटाचा वेट टाइम, 19 रुपये आपल्याला वेट टाइमचे मिळाले. 206 का 205 रुपये आपल्याला मिळाले त्या ट्रिपचे. तर 1600-1650चा आपला अर्निंग झाले. आणि गाडी चालली 65 किलोमीटर फक्त. आज आपण प्रायोरिटी बुकिंग केलेत 3. आणि आता इथं बघूया, नाश्ता करू आणि नंतर परत एअरपोर्टला किंवा मग विमाननगरच्या अशीच्या कधी आपली ट्रिप मिळते का बघूया. आता येतात पण पिकअपला लांबचे येतात, इथनं पडतात ट्रिप. तर ठीक आहे, 8:45 वगैरे टाइम झालाय. नाश्ता करतो, बराच वेळ झालाय. नाश्ता केलाय आपण आणि आलोय परत एरोमॉलच्या अलीकडं. ट्रिपा वाजतात ते ओला तर बाहेरनं धानोरीमधनं भरपूर वाजतंय आणि उबेर पण देते. तर बघूया, पण टाइम जास्त लागतो. कुठंतरी ट्रॅफिक लागलंय का पाणी साचलं काहीतरी विषय असेल. तर ट्रिप घेताना अशा टायमिंगला व्यवस्थित ट्रिप घ्यायचे. मी तर जवळजवळच्या ट्रिप केल्यात आज. तर बघूया आता इथनं कुठं जातोय. स्वारगेट वगैरे येतात पण तिकडनं परत मोकळं जायला लागतं, म्हणून स्वारगेटची नको. तर बघूया आता इथनं आपण कुठं जातोय. परत आपल्याला उबेरची प्रायोरिटी पडली आहे 2.25 किलोमीटरची 186 रुपये. गाड्याच नाही आहेत, लोक बघा किती आहेत. फ्लाईट बऱ्यापैकी कॅन्सल झालेल्या आहेत, त्यामुळं मजा येते. ठीक आहे, टाइमपास आपलं 2-2 किलोमीटरला 180, 160, 80 रुपये किलोमीटर रेट घेतोय आता. ठीक आहे, बघूया किती ट्रिप आपल्या एअरपोर्टच्या होतात. तसे 7 वाजेपर्यंत फ्लाईट आहेत, पण ट्रिप कॅन्सल झालेल्या आहेत बऱ्यापैकी, त्यामुळे ट्रिपा पडतात आहेत.
मी ही ट्रिप करून परत एअरपोर्टला येणार आहे आता. गर्दी बघा किती आहे कस्टमर लोकांची आणि गाड्या किती आहेत. 2.5 किलोमीटरचे युट्यूब वाले आले, सॉरी 2.5 किलोमीटरचे कस्टमर कडनं 300 रुपये घेतले. आता मला किती दिलेत काय माहिती. रेट चांगला मिळतोय. एवढी गर्दी आहे एरो मॉलला, भरपूर गाड्याच नाही आहेत आणि फ्लाईट बऱ्यापैकी कॅन्सल झालेल्या आहेत. सो आता परत आपण बॅक टू एअरपोर्ट. 300 रुपये छोट्या छोट्या ट्रिप बघूया. परत जर अशी मिळली एखादी 3-4 किलोमीटरची तर भारी काम होऊन जाईल. 201 रुपये मला मिळाले असतील या ट्रिपचे. पाहिले नाही मी, 182 दाखवत होतं. 170 जरी मिळाले तरी 2.5 किलोमीटर फक्त. तर ठीक आहे. इथनं परत आपण आता एअरपोर्टला निघतोय. परत सेम हॉटेलला ड्रॉप. 390 कस्टमरचं बिल घेतलंय. 265 रुपये आपल्याला दिलेत 3 किलोमीटरचे. मस्त. आता इथनं परत एअरपोर्टला जाणार मी आता. बघूया किती ट्रिप होतात. अशा ट्रिप करतो जेणेकरून लवकर आपलं टार्गेट तर 2000 झाले आपलं, 2021 वगैरे. आता इथनं एअरपोर्टला जायला 10-15 मिनिटं लागतील. हरकत नाही, चालू द्या गाडी. बघूया किती काम होतंय आज. नुसतं एअरपोर्ट आणि प्रायोरिटी बुकिंग 4-5 किलोमीटर, 4-5 किलोमीटर, 3-4 किलोमीटर असंच काम चालू आहे. बघूया. परत आपण एअरपोर्टला आलोय. 4 किलोमीटरची ट्रिप घेतली. 201 का 205 रुपये लूप रोडला येरवड्याला. तर कस्टमर आलेत, कॉल झालाय. सेकंड माझं बोलण्याच्या धानात तर लक्षच नाही. त्यांना आपण खालूनच पिक केलं असतं एअरमॉल पासून. ट्रिप आपण कंप्लीट केली. 320 रुपये कस्टमरचं बिल झालं. 197 रुपये आपल्याला दिले. नंतर मी एअरपोर्टला आलो, पण एअरपोर्ट साईडला काय ट्रिप वाजत नव्हते. ट्रॅफिक भरपूर होतं. तर RTO वाले आले ट्रॅफिक क्लिअर करायला. जवळपास 10 मिनिटं थांबावं लागलं. म्हटलं चला आजचा दिवस आपण इथं थांबूया. 2202 रुपयाचं काम झालंय. 91 किलोमीटर गाडी चालली आणि 4 गाड्या CNG बॅलन्स आहे आपल्याकडं. तर 400-450च्या गॅसमध्ये आपलं आज 2200 रुपयाचं काम झालंय. किलोमीटर अजिबात झालं नाही, म्हणजे किलोमीटर झाले पण ठीक आहे. जवळपास मी ॲव्हरेज काढलं तर 26 रुपये किलोमीटरने आज माझं ॲव्हरेजचं काम निघालंय सकाळपासून. तर फक्त एअरपोर्ट जवळपास मी 7 वेळा आज एअरपोर्टला आलोय. 7 का 6 वेळा एअरपोर्टला आलोय आणि बाकीच्या 2 ट्रिप मी बाहेर केल्यात. तर आज व्यवस्थित काम झालंय आपलं. म्हणजे ट्रिप फक्त 3 किलोमीटर, 4 किलोमीटर, 5 किलोमीटर, 6 किलोमीटर, 3 किलोमीटर अशाच ट्रिपा झालेल्या आहेत. हवं तर मी स्क्रीनशॉट टाकून देईल कशा प्रकारे ट्रिपा केल्यात. 2.5 किलोमीटर, 3.25, 5.25 अशा ट्रिपा झालेल्या आहेत. 30 किलोमीटर, 40 किलोमीटर रुपयाप्रमाणे रेट मिळाला आपल्याला. तर सोमवार आहे सर, जे पावसामुळे रेट मिळतोय. ठीक आहे, आपलं टार्गेट पूर्ण झाले, आपण निघतोय. तर कोणाचं काम किती झालं आजच्या कमेंट बॉक्समध्ये. आज जरा रेट होता, पावसामुळे रेट मिळाला, सर्ज मिळाला. तर 2 ट्रिप आपण उबेरच्या ओलाच्या केल्यात आणि 8 ट्रिप आपल्या छोट्या छोट्या 8 ट्रिप आपल्या ओलाच्या उबेरच्या झालेल्या आहेत. तर टोटल 10 ट्रिप आपण केल्या. रॅपिडो नाही केला आज. एक झाली होती पण ती कॅन्सल करावी लागली. सो ठीक आहे, हरकत नाही. भेटूया उद्या.